नमस्कार. मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारी प्रत्येक दिवाळी, येणारा प्रत्येक दिवस सर्वांना आनंदी, सुखमय आणि भरभराटीचा जावो, आरोग्यमय जावो हीच सदिच्छा. आणि आजचा आपला व्हिडिओ करण्याचा हेतू हा आहे की दिवाळीच्या शुभेच्छांबरोबरच संस्कृत भाषेबद्दल आपण थोडंफार आज बोलणार आहोत. येस, ह्या वर्षीच्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मी स्वतः संस्कृत शिकण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. शाळेच्या अभ्यासक्रमीय जो होता तो 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढं काही संस्कृत आम्ही शिकलो होतो तेव्हा त्याच्यानंतर ह्या संस्कृत भाषेची पूर्णपणे नाळ तुटली गेली. पण मी मला स्वतःला भाग्यवान समजतो, नशीबवान समजतो की मला पुन्हा एकदा संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा निर्माण झाली. आणि म्हणून ठरवलं की ह्या वर्षी आपण ह्या दिवाळीला सुरुवात करूया. त्यामुळे सुरुवात केली. कसं असतं, आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये आपल्याला बोलता येणं, लिहिता येणं, व्यक्त होता येणं फार महत्वाचं आहे. आणि संस्कृत भाषा तर ही सर्व भाषांची जननी आहे. तिला देव भाषा असंही म्हटलं जातं. आणि त्या भाषेला आपण एवढं दूर ठेवलं आहे की म्हणजे जे आपण मराठी भाषिक जे आहोत ते तर मराठी भाषा म्हणजे मातृभाषेचा स्वतःला एवढा न्यूनगंड असतो की आपण व्यक्त होताना म्हणजेच काय तर आपण आता जी व्यावहारिक भाषा ज्या आहेत आणि इंग्रजी आहेत त्या इंग्रजीमध्ये व्यक्त जर झालो तर आपल्याला खूप आपण वाहवा करतो. पण आपल्या मातृभाषेमध्ये जर आपण व्यक्त झालो तर आपण आयदर एक तर समोरच्याला त्या व्यक्तीला हसतो किंवा म्हणतो अरे काय म्हणजे हा एवढा न्यूनगंड का असावा आपल्या स्वतःच्या मातृभाषेत व्यक्त होताना. मला असं वाटतं की मातृभाषेमध्ये लिहिता येणं, वाचता येणं आणि मुळात व्यक्त होता येणं हे फार महत्वाचं आहे आपल्या स्वतःसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा. कारण का व्यावहारिक भाषा ज्या आहेत त्या नक्कीच शिकायला हव्यात, आल्या पाहिजेत, त्यात कुठलाही वाद नाही. पण त्या व्यावहारिक भाषांचं आणि मुळात इंग्रजी भाषेचं एवढं स्तोम आपण माजवून ठेवलं आहे की आपण आपल्या मातृभाषेला एकदम म्हणजे म्हणतो ना त्याला काहीच महत्व देत नाहीये असं मला तरी वाटतं. म्हणजे आपण त्याच्याकडे मातृभाषेकडे आपण फार वेगळ्या नजरेने पाहायला लागलो आहोत. त्या मातृभाषेमध्ये व्यक्त होताना व्यक्त व्हायला हवं, पण ते आपण लाजिरवाणं समजायला लागलो आहोत. आणि त्याला दुसरी, तिसरा, चौथाही नंबर कदाचित आपण देणार नाही. आपण इंग्रजीमध्ये व्यक्त होऊ, आपण अजून कुठल्या फ्रेंच, जर्मन भाषेमध्ये व्यक्त होऊ आणि खूप आपल्याला असं वाटतं अरे खूप आपण काहीतरी फार मोठं केलंय. पण आपली जी संस्कृत भाषा आहे ही देवभाषा म्हणा किंवा प्रत्येक भाषेची जननी आहे. तर त्यात व्यक्त होणं तर खूप जास्त आहे. आणि मला असं वाटतंय ना की पुढील पुढील 40 ते 50 वर्ष कालावधी माहित नाही मला असं का इंट्युशन आहे. पण पुढच्या 40 ते 50 वर्षामध्ये पूर्ण जगाची व्यावहारिक भाषा ही संस्कृत होऊ शकते आणि होईल असा मला विश्वास आहे. हे इंग्रजावळलं जे आहे आपण म्हणतो हे इंग्रजी 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 खूप काही म्हणजे त्याचा खूपच तोम आहे. व्यावहारिक भाषा म्हणून जर तिला वापरलं गेलं तर खरं ठीक आहे किंवा दुसऱ्याही भाषा. आता तर दुभाषा आपल्या पहिल्यापासून आलेल्या आहेत. तुम्ही आज बघाल तर नरेंद्र मोदीही आपले इंग्रजी बोलतात, चांगले अस्सलिखित बोलतात, व्यक्त होतात. पण कुठे इथे पहिल्यांदा बाहेर गेले तरी ते हिंदीचा उपयोग नक्कीच करतात. आपल्या लोकांशी ते त्याप्रमाणेच संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. मग आपल्याला का तो न्यूनगंड असावा. आणि जो व्यक्त होतो तो पहिल्यांदा आपल्या समोरच्याला असं वाटतं अरे याला बहुतेक इंग्रजी येत नसावं किंवा याला अजून ती दुसरी भाषा येत नसावी म्हणून हा आपल्या मातृभाषेत बोलतो. तुम्ही साऊथ आपल्याच भारतामध्ये दक्षिण साईडला जाऊन तुम्ही बघा, तिकडे त्यांच्या मातृभाषेमध्येच बोललं जातं. मग आपणच मराठी भाषिक म्हणा किंवा असं आपण आपल्या मातृभाषेला एवढं का असं हे करावं. का असं तुम्ही त्याला त्या भाषेच्या हिशोबाने तुम्ही त्याला म्हणजे
अभिजात दर्जा तर मिळालाय, खूप उशीर झाला पण मिळाला आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा. पण आपण त्यासाठी काही करतो का? आपण आपल्या पुढच्या पिढीला कुठे घेऊन चाललो? इंग्रजी 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 आणि एवढं काही त्याचा स्तोम माजवलाय की काही विचारायला हे नाही राहिलेलं, काही पारावर राहिलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं, मी विनंती करतो की आपल्या मुलांना मातृभाषेमधून व्यक्त व्हायला सांगा. त्यांना मातृभाषेचं शिक्षण चांगल्या प्रकारे द्या, बोला. आपण तर खरी मराठी असल्यामुळे बोलतोच, पण त्यातही आपण एवढं काही वेगवेगळ्या प्रकारे बोलतो. त्या बोली भाषेतले आलेले शब्द आपल्या असतात, इंग्रजी तर आलेलेच आहेत, मराठी म्हणूनही बोलले जातात. पण तरीही मग तेवढं जरी असलं तरी आपण व्यक्त होताना आपल्या मातृभाषेमध्ये कधी पण व्यक्त झालेलं कधीही चांगलं आणि उत्तम. पण म्हणून दुसऱ्या भाषांचं महत्त्व मी कमी आहे असं नाहीये. पण जे काही आपल्या दुसऱ्या भाषांमुळे आपल्या मातृभाषेला जे महत्त्व आता आपलं कमी झालंय ना, तिकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. तर काही वर्षांनी जर असंच चालू राहिलं तर काही वर्षांनी तर मातृभाषा शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून कुठेतरी आपण आपल्या मातृभाषेला महत्त्व दिलं पाहिजे. आणि संस्कृत भाषा जी आहे, सर्व भाषांची जननी देवभाषा, हिला शिकण्याचा प्रयत्न करा, पहा. आणि मला पुन्हा एकदा वाटणं म्हणजेच काय, एखादं आध्यात्मिक वाचन चालू केल्यामुळे कदाचित तो गोडवा निर्माण झाला आहे की नाही, शिकायला पाहिजे, एक कुठेतरी आतून वाटत होतं. त्यामुळे आता सुरुवात केली आहे, पाहू कसं होत आहे. सध्या तरी युट्यूब च्या माध्यमातून शिकण्याचा प्रयत्न करतोय. वसंत पाटील सर यांचे व्हिडिओज मी संस्कृतच्या साठी आता सध्या पाहतोय, तिथून शिकतोय. त्यांनी एक गाणं शिकवलंय, ते गाणं साधं मी तुमच्यासमोर आज सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि गाण्याचा अर्थ जो काही आहे, भावार्थ मराठीमध्ये, तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नक्की मिळेल. तर ऐकूया आपण संस्कृत मधलं गीत. मनसा सततं स्मरणीयं, वचसा सततं वदनीयं, लोकहितं मम करणीयं, लोकहितं मम करणीयं, न भोगभवने रमणीयं, न च सुखशयने शयनीयम्, अहं निशं जागरणीयं, लोकहितं मम करणीयं, लोकहितं मम करणीयं, दुःखसागरे तरणीयं, कष्टपर्वते चरणीयं, विपत्तिविपिने भ्रमणीयं, लोकहितं मम करणीयं, लोकहितं मम करणीयम्, गहनारण्ये घनान्दको, बन्धुजना ये स्थिता गहरे, तत्र मया सञ्चरणीयं, लोकहितं मम करणीयं, लोकहितं मम करणीयम्. धन्यवाद. आणि आपल्या मातृभाषेमध्ये लिहा, वाचा, बोला आणि व्यक्त व्हा, असं बोलून इथे थांबतो. खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद.